आता विचार करायचा वेळ नाही आहे. आता ॲक्शनचा टाईम आहे. सो तुम्हाला ओंकार सरांना नक्की जॉइन केलं पाहिजे. मी आज हा अगर प्रोग्राम जॉइन नसता केला तर नक्कीच मी आज माझ्या जॉबवर असतो. ते मी महाराष्ट्र जॉइन करण्याच्या आधी मी एका युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ असिस्टंट कंट्रोल ऑफ एक्झाम म्हणून काम करत होतो आणि आज बघायला गेलं तर तो मी जॉब सोडला आहे आणि मी सध्याला आता स्वतःचा बिझनेस करतो आणि मी उद्योग महाराष्ट्रामध्ये ॲज अ कोच म्हणून काम करतो. फॉर्म्युला म्हणायला गेलं या सिस्टममध्ये तर मला एक गोष्ट कळली, कन्सिस्टन्सी आणि आपल्या टाईमला कसं मॅनेज करायचं, जॉबला असतानासुद्धा कसा बिझनेस करायचा हे मला सरांच्या सिस्टममधून शिकायला भेटलं. असा क्षण व्यवसायामध्ये आला होता ज्या वेळेला जॉब करून घरी जायचं आणि मग घराची कामं पण करायची आणि बिझनेसचं काम पण करायचं आणि टाईम मॅनेजमेंट नव्हतं होत. मग कधी कधी असं वाटायचं की आपल्याकडनं नाही होणार, कारण जॉब पण बघा, कारण जॉब करणं त्यावेळेला खूप गरजेचं होतं, कारण EMI भरायच्या होत्या. तर असं वाटायचं की आपल्याकडून होणार नाही. पण नंतर मग कधी कधी सरांचे व्हिडिओ परत बघायचे आणि मग तिकडून एक प्रोत्साहन भेटायचं की नाही, टाईम मॅनेज आपल्याला करावं लागेल. तर त्याप्रकारे मग टाईम मॅनेज करून आपला स्वतःचा बिझनेस आम्ही उभा केला. मी मराठी मुलांना आणि मुलींना एकच गोष्ट सांगाल की खूप विचार केला आपण आजपर्यंत. आता विचार करायचा वेळ नाही आहे. आता ॲक्शनचा टाईम आहे. सो तुम्हाला ओंकार सरांना नक्की जॉइन केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःचा बिझनेस सुरू केला पाहिजे आणि मराठी कम्युनिटीला पुढे वाढवण्यासाठी खूप काम केलं पाहिजे. मी आज हा अगर प्रोग्राम जॉइन नसता केला तर नक्कीच मी आज माझ्या जॉबवर असतो 9 to 5च्या आणि नो एक्स्ट्रा इन्कम, नो बिझनेस असं काहीच नसतं. जी सॅलरी होती तीच आणि तेच EMI भरत बसा, तीच लाईफ असते माझी आज. एकच सांगेल सरांबद्दल की सरांचा जन्म हा इतिहास घडवण्यासाठी झाला आहे आणि सर इतिहास घडवत आहेत आणि एक खूप मोठा इतिहास घडणार आहे महाराष्ट्रामध्ये सरांच्या हस्ते.